जय महाराष्ट्र भावांनो, माझं नाव अजित आणि तुम्ही बघता अजित गेमिंग SF2 यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून नक्की तुमच्या दोस्तांपर्यंत फेकून मारा म्हणजे भावांनो तसं काय नाही, डोसकं बिस्कं फोडसाल म्हणजे शेअर करा. तर भावांनो, आपण पहिलं फ्री फायर खेळत होतो तरी आपल्याला काय तेवढं गेम जमना झाले भावांनो. आता आपण तरी प्रयत्न करतोय खेळायचं, तरी चांगलं गेम प्ले येईल. तरी चांगलं गेम प्ले आलं तर लाईक करून सबस्क्राईब करा भावांनो. महाराष्ट्रातून असाल तर नक्की ID कमेंट करा भावांनो. तुम्ही पण डाउनलोड करा. आपल्या बायोमध्ये दिलेलं असेल व कॉमेडी वगैरे काय जमत नाही भावांनो, तरी तुम्ही एक लाईक आणि सबस्क्राईब केला तर एवढं पुढे घेऊन जाऊ भावांनो मराठी कम्युनिटी. तर भावांनो, आम्ही तुमच्यासाठी एवढं प्रयत्न करतो, एवढं कॉमेडी वगैरे व्हिडिओ बनवतो. तुम्ही आमच्यासाठी एक लाईक करून सबस्क्राईब करू शकत नाही का भावांनो? आता भावांनो, आम्ही तुमच्यासाठी डायरेक्ट जीव पण द्यायला तयार आहे भाऊ. डायरेक्ट विमानातून उडी मारणार आहे, तर बघा तुम्ही पण डायरेक्ट खाली आले भावांनो. आता काय पाण्यात उडी मारणार आहे, मग काय तुमच्यासाठी जीव पण तयार आहे. तर उतरतोय बघा भावांनो, आपण एका घरावर लँडिंग करणार आहे. आपलं भाऊ पण तिथंच उतरायले. भावानं जरा गडबड केली होती, जरा सांगितलेलं उतर म्हणून, पण काय करावं भावांनो. खाली उतरलो खाली, मग आलो घरात. डायरेक्ट लूटबीट केली भावांनो. जरा घालतो खिशात बंदुका, मग गोळ्या गिळ्या उचलतो भावांनो. मेडिकेट वगैरे काय तर बॉम्बा सापडले तर बघू, मग घेऊ एक दोन. तर भावांनो, आपण घेतलो बंदूक, सापडली आपल्याला. तर भावांनो, आपल्याला कॉमेडी वगैरे काय जमत नाही, तरी नवीन आहे यूट्यूब चॅनलवर, सांभाळून घ्या. तर भावांनो, तुमच्यासाठी आम्ही एवढ्या डेंजर घरावर जी लँडिंग केली ना भावांनो, आता जाऊ द्या गो, तुम्हाला दाखवत नाही ती लँडिंग वगैरे केलेली, कारण तुमचा जीव असेल बारीक. काय भावांनो, जो न्यू लागला आपल्याकडं, मग काय बंदे तर दिसणं झाले. म्हणलो बघितलो इकडं तिकडं, काय माकड तोंडाचे सापडणार दिसले का भाऊ, डायरेक्ट डोक्यातच गोळी. तुम्हाला दाखवतो बंदे दिसल्यास, सांगतो तुम्हाला. तुम्ही पण या लवकरात लवकर. आपण दोघं मिळून खेळू भावांनो. आता घालतो बघा भावांनो, तरी हुडकतोय, कोण दिसणार झाले. तर भावांनो, आपल्या इंडियामध्ये खूप वाईट दिवस चालू आहेत, तरी आपण आतंकवादी खूप जण आलेले आहेत भावांनो. डायरेक्ट डोसक्यात गोळी घालणारे. काय आपल्या तर हातात काय नाही, सरकार आहे, पण सरकार काय करणार झाले भावांनो. त्याच्यामुळं आपण गेममध्ये तर काय तर करू मग. तर भावांनो, ते आतंकवादी मुंबईमध्ये घुसलेत. मुंबई तर आपलं घर आहे भावांनो. डायरेक्ट डोसक्यात गोळी. मुंबईमध्ये घुसलेत. आपल्या हक्काचं आहे मुंबई. तरी बघा भावांनो, कोणतं दिसेल तर कमेंटमध्ये सांगा, आपण त्यांच्या पण डोसक्यात घालू गोळी. काय दिसली भावांनो? लावतो बघ आता एक स्कोप. घातली बघ एकाच्या. फायरिंग चालू होती, मग भांडणं चालू होती त्या दोघांची, मग आपण घुसलो मध्ये. दोघाला पण डायरेक्ट डोसक्यात ठेवलो भावांनो. काय दोघं पण गेले आता आपले. तर भावांनो, आर्मी कमी पडलेले आहेत, तर तुम्ही पण घुसामध्ये. आतंकवादी खूप जण आलेले आहेत भावांनो, तरी तुम्ही पुढे दाखवतो तुम्हाला. जरा लवकरात लवकर मदत करायला या. आता आपण डायरेक्ट घरावर लँडिंग करणार आहे, तर कोणतर दिसलं तर बघू भावांनो. आता थोड्याच वेळात रेल्वेची वेळ झाली आहे, तरी गावाकडून वगैरे समजायला बोलून घेतलेलं आहे भावांनो आपण. तर तुम्ही सुद्धा या भावांनो. आपल्याला आर्मी कमी पडलेले आहेत. गन चालवायला येत नसेल तर भावांनो, आम्ही शिकू तुम्हाला. आपल्याकडं आहेत ट्रेनर. तर भावांनो, तुम्हाला एक पिस्तूल पण दिलं जाईल तुम्हाला घरला नेण्यासाठी भावांनो. फक्त आपल्याला पाकिस्तानला पूर्ण ठार मारून आपल्याला पूर्ण जिंकायचं आहे. ते पाकिस्तान पूर्ण बॉर्डर आपल्या नावावर करायचं आहे भावांनो. तर लवकरात लवकर या. तुम्हाला संपल्यावर भावांनो, तुम्हाला एक बक्षीसमध्ये एक पिस्तूल दिलं जाणार आहे भावांनो. कारण तुम्ही मोठं युद्ध केलेलं असेल, तरी सांगता येत नाही भावांनो कुठून आतंकवादी आहेत. तरी एक दोघं राहिले तर तुम्हाला कधी कवा मारतील ते सांगता येत नाही भावांनो. तर भावांनो, माझ्या पुढे आतंकवादी आलेले आहेत भावांनो, तरी मी दोघा तिघाला मारून खूप दमलेलो आहे भावांनो. तरी तुम्ही पण या, काय तर मदत होईल तेवढीच भावांनो. आम्हाला पण मारल्यास काय तुम्हाला पुन्हा कोण शिकवणार आहे भावांनो? मग तुम्हाला पण घरातच बसावं लागणार आहे. आम्ही तर काय वरी जाणार आहे मग भावांनो. वरी म्हणजे भावांनो, तिकडं वरी नाही, आपण घरावर जाणार आहे. कारण आतंकवादी इकडून तिकडून आले तर आपल्याला इकडं तिकडं कॅमेऱ्याने भावांनो, आपले डोळे पण डेंजर आहे. तिकडं तिकडं बघू भावांनो आपण. तरी बघा भावांनो, दिसतेत का कुठं तुम्हाला पण? तुम्ही तर काय कधी येणार काय नाही माहीत नाही आम्हाला, पण लवकरात येईल एवढं तर माहिती आहे भावांनो.
भावानं तर आपल्या भावाला पण आतंकवादी डायरेक्ट गोळ्या घालतो, तर मग आपण कसं गप्प बसायचं म्हणून घेतलं बंदूक, टाकली भावानं, काय दिसत नव्हतं, लांब लय होतं भावानं, लावली स्कोप इकडं तिकडं भावानं, एक पण दिसेना, आतंकवादी डेंजर होती. बघा भावानं, बघू शकता तुम्ही पण, बघा पळालं भावानं, काय बसना झाली गोळी भावानं, कसं काय नाही, बंदूक तर ते बरं हालत होती. बघा भावानं, काय इथं पूर्ण हात गेले भावानं, डायरेक्ट बंदूक चालवून चालवून व्हायब्रेशन. बघा भावानं, आता खाली आलं भाऊ, लपत लपत आलं, मग आपले भाऊ ते डायरेक्ट, आपले एक भाऊ गेला होता तिकडं, या म्हणलं डायरेक्ट आपण पाठी मागून, तर काय नाही मारायचं म्हणलं, डायरेक्ट पुढच्या पुढे मारू म्हणलं भावानं आपल्या. घालो डायरेक्ट तसंच लपत, वरून कोण तर केलं भावानं, डायरेक्ट आपल्याला पाय हात तोडला भावानं. मग काय नाही म्हटलं, जरा आपण दवाखान्यात गेलो, बँडेज वगैरे मारून घेतलो भावानं, घेतलो बँडेज, ती काय नाही म्हटलं, जर चालू आपण देशासाठी काय पण करायला तयार आहे म्हणलं भावानं. निघालो, मग अजून आलो, आतंकवादी दिसले भावानं, एक डायरेक्ट इकडं आलं भावानं, पुढून डायरेक्ट घातलं ना डोसक्याचं डायरेक्ट, हो का भावानं, तरी लगेच भावानं त्यानं हे लावलेलं भावानं, काय आम्हाला काढव बोलतो का म्हणून डायरेक्ट मारलो भावानं. तरी आपल्या भावाला दवाखान्यात गेलतो भावानं, अजून पाय तोडले, मग काय नाही म्हणलो, चला म्हणलं अजून जाऊ म्हणलो, दवाखान्यात आलो भावानं, अजून जरा बँडेज पट्टी वगैरे केली भावानं डॉक्टरने. त्यानं सांगितलेलं भाऊ आराम करून गेला 2 दिवस, तर आपण काय म्हटलं, नाही म्हटलं, आपल्या देशासाठी काय पण म्हणलं, काय मग निघालो अजून इकडं तिकडं बघायला, काय लपलो जरा भावानं, काय म्हणलं मारतो का म्हणलं, जरा ज्यूस वगैरे पिलो भावानं, आपल्याला भावाला पडत होते. मग आतंकवादी आलं भावानं, काय बेरुपी आली भावानं, डायरेक्टच साडी वगैरे घालून आलेली भावानं. मग आपल्या भावासाठी आपण तर काय पण करायचं, तुम्हाला तर माहीतच असेल भावासाठी काय पण म्हणून, आपल्या भावाला किडनॅप करायला आलेली भाऊ आहे म्हणलं, आपली जीव आहे म्हटलं, तरी भावाला किडनॅप करायला आलेली, मग त्याला पण डायरेक्ट घातलो डोसक्यात गोळी. तरी भावानं, आपल्या भारतात ह्यामुळंच तर खूप जण, बारके म्हणा मोठे म्हणा, खूप किडनॅपिंग चालू आहे भावांनो, नेणार, डोळे वगैरे काढून घेणार. यामुळं तर भावांनो आपली भारतची संख्या कमी होत चालली. तरी तुमच्या लेकरवाला वगैरे भावाला असेल, भाऊ असेल, बहिणी असेल, तरी भावांनो ध्यान ठेवा, इकडं तिकडं बघा. तरी बहिरुपे आले तर सांभाळून राहा. तरी भावांनो कोणतर धुरळा केला इथं, ते बरंच केलं म्हणलं भावांनो, काय दिसू नये म्हणून आम्ही पण काय केलो, उडी मारली भावांनो खाली, कुठं तर फायरिंग चालू होती गनची, मग जोन आलेली होती मागून, मग निघालो भाऊ मी निघालो, खरडत निघालो भाऊ, पुढे आलो, कोणतर खाली लँडिंग करत होतं भाऊ, तिकडं तिकडं बघितलो जरा, मग डायरेक्ट आलो पायऱ्यावर, दिसले मागे बघितलो कोण नव्हतं, जरा बँडेज वगैरे घेतलो, डॅमेज पडलेली होती आपल्याला, गेलो एका रूममध्ये, मग आलो इथं जरा बसलो, इकडं तिकडं बघितलो भावानं, कारण भावानं आपण तर खूप जणांना मारलेलं होतं, जरा आराम करून घ्यावं म्हटलं. मग काय नाही म्हटलं भावानं, म्हणलं आता आराम करायचं नाही म्हणलं, पूर्ण मारूनच आता थंड बसायचं म्हणलं. मग इकडं तिकडं बघितलं भावानं, एकटंच राहिलेलं, एकटंच होतं म्हणून, भाऊ गेला आपल्या भारतासाठी, गेलं भावानं, डायरेक्ट शहीद झालं भाऊ. मग भावानं त्यानं मारली उडी, मग आपण काय गप्प बसणार आहे वे, नाही म्हटलं, चला म्हणलो, डायरेक्टच घातली गोळी, मग काय मेल नाही भावानं, सुत्री बॉम्ब काढली भावानं, शॉटगन काढली, पहिलं काय शॉटगन, तू तर बाहेर येत नाही म्हणलं, सुत्री बॉम्ब काढलं भावानं, गाठलो खिशात डायरेक्टच दगडाच्या पाठीमागं. काय मग झालं भावानं, आपण पाकिस्तान पूर्ण आपल्या हातात आहे म्हणलं. आता निघालो भाऊ, अजून एक टाकलं, मग पूर्ण विषय संपलं, पाकिस्तानच पूर्ण बरबाद झालं भाऊ. मग त्यांचं तर बघा भावानं, आतंकवादी दिसतच असेल तुम्हाला झोपलेलं, आपण आलेलो आहे पाकिस्तानच्या पूर्ण